श्री गणेशाय नमो. श्री सरस्वती नमो. श्लोक तस्मादस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशा इंद्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. ज्ञानोबा तुकाराम. म्हणून आपुली आपणपया जरी इंद्रिये येतिया तरी अधिक काही धनंजया सार्थक असे. म्हणून अर्जुना, आपली इंद्रिये जर आपल्या स्वाधीन झाली तरी इंद्रिये स्वाधीन होणे यापेक्षा दुसरे सार्थक काय. देखे कुर्मजिया परी वाईला अवयव पसरी ना तरी चावशयावरी आपण पेची. हे अर्जुना, ज्याप्रमाणे कासव लपवलेले अवयव इच्छेस वाटेल तेव्हा पसरतो आणि वाटेल तेव्हा लपवितो, तैसी इंद्रिय पेती होती. जयाचे म्हणितले करीती तयाची प्रज्ञा जाणस्थिती पातली असे. त्याप्रमाणे ज्याची इंद्रिये इतकी स्वाधीन झाली की त्याच्या सर्वस्वी हुकुमात आहेत व त्याला जे वाटेल तेच ते करतात, अशा पुरुषाची बुद्धी स्थिर झाली असे समज. आता आणिक एक गहन पूर्णाचे चिन्ह अर्जुना तुझ सांगेन परिसपा. अर्जुना, आणखी एक पूर्ण झालेल्या पुरुषाचे मुख्य व सर्वात श्रेष्ठ चिन्ह सांगतो, तेही ऐक. या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी. यस्यां जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुने. ज्ञानोबा तुकाराम. देखे भूतजात निदेले तेथेची जया पाहले आणि जीव जेत चैले तेथे निद्रित जो. जेथे सर्व जीव निजलेले आहेत तेथे तो जागा असतो आणि जेथे सर्व जीव जागे आहेत तेथे तो निजलेला असतो. तोची तो निरुपाधी. अर्जुना, तो स्थिर बुद्धी. तोची जाणे निर्वदी मुनीश्वर. असा पुरुष सर्व उपाधिरहित झाला, त्याचीच बुद्धी परमात्म स्वरूपी स्थिर झाली आणि तोच एक अविनाशी स्वरूप मुनीश्वर होय. श्लोक आपूर्यमान मचल प्रतिष्ठम समुद्रमापा प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायं प्रविशन्ति सर्वेश शांतिमाप्नोति न कामकामी. ज्ञानोबा तुकाराम. पारता आणि कही परी तो जाणो येईल अवधारी जैसी अक्षोभता सागरी अखंडित. अर्जुना, आणखी एका चिन्हावरून स्थितप्रज्ञ पुरुषाला ओळखता येईल. पहा, जसा समुद्र नेहमी अक्षुब्ध म्हणजे शांतच असतो, तसा स्थितप्रज्ञ पुरुषही शांत असतो. जरी सरिता ओघ समस्त परिपूर्ण होऊन मिळत तरी अधिक नो हे ईशत मर्यादा न सांडी. संपूर्ण नद्यांचे पाणी मोठ्या पुराने वाहत जाऊन समुद्रात मिळाले तरी समुद्र यत्किंचित मर्यादा सोडत नाही व मोठा होत नाही. ना तरी ग्रीष्मकाळी सरिता शोषुनी जाती समजता परी न्यून नव्हे पारता समुद्र जैसा. किंवा अर्जुना, उन्हाळ्यात नद्यांचे पाणी आटते व पावसाळ्याप्रमाणे समुद्राला नद्यांचे पाणी मिळत नाही तरी त्याची मर्यादा कमी होत नाही, तो सदा सर्वदा सारखाच दिसतो. तैसा प्राप्ती रिद्धी सिद्धी तयाशी क्षोभ नाही बुद्धी आणि न पवता न बाधी अधृती तया ते. त्याप्रमाणे रिद्धिसिद्धी प्राप्त झाल्या असताही ज्याच्या बुद्धीत काही फरक पडत नाही आणि रिद्धिसिद्धी प्राप्त झाल्या नाहीत म्हणून त्याचे धैर्यही खचत नाही. अर्जुना, सांगे सूर्याच्या घरी प्रकाश काय वाती वेरी कान लागिजे तरी अंधकारी कोंडेल तो. अर्जुना, सूर्याचे घरी काय वाती लावून प्रकाश करावा लागतो आणि वाती लावून प्रकाश केला नाही तर तो अंधारात राहील का. देखे रिद्धी सिद्धी तया परी आली गेली से न करी तोची गुंतला से अंतरी महासुखी. पहा, अशाच रीतीने जो स्थितप्रज्ञ पुरुष रिद्धिसिद्धी प्राप्त झाल्या किंवा नाहीशा झाल्या इकडे लक्षच देत नाही, तो आत्म्याच्या महासुखात तल्लीन असतो. जो आपुलेनी नागरपणे इंद्रभुवनाते पाबळे म्हणे तो केवी रंजे पालवणे भिल्लांचेनी. जो आपल्या आत्मसंपन्न स्थितीपुढे इंद्राचेही स्वर्गसुख तुच्छ समजतो त्याला भिल्लाची पर्णकुटी कशी श्रेष्ठ वाटणार. जो अमृता ते ठेवी तो जैसा कांजी नसेवी
तैसा स्वसुखानुभवी न भोगी रिद्धी. जो पुरुष अमृत पिण्याकडे दृष्टी ठेवतो तो ज्याप्रमाणे कांजी पिण्याची इच्छा करीत नाही, त्याप्रमाणे ज्याला आत्मसुखाचा अनुभव आला तो रिद्धिसिद्धी भोगण्याची कधी इच्छा करीत नाही. पार्था नवल हे पाही, जेत स्वर्गसुखा लेखनी नाही, तैसा रिद्धिसिद्धी काही प्राकृता होती. अर्जुना, स्थितप्रज्ञ पुरुषाच्या ठिकाणी हे एक नवल असते की तो आत्मसुखापुढे स्वर्गसुख काही समजत नाही. तेथे रिद्धिसिद्धीला काय किंमत राहणार. श्लोक. विहाय कामान्य सर्वान् पुमाश्चरति निस्पृहा, निर्ममो निरहंकार स शांतीमधिगच्छति. ज्ञानोबा तुकाराम. ऐसा आत्मबोधे तोषला, जो परमानंदे पोखला, तोची स्थिरप्रज्ञ भला ओळख तू. याप्रमाणे आत्मज्ञानाने समाधान पावलेला व आत्मसुखाने जो पुष्ट झाला आहे असा पुरुष स्थितप्रज्ञ होय हे जाण. तो अहंकारा ते दौडुनी, सकळ काम सांडूनी, विचरे विश्व होनी विश्वा माझी. या स्थितप्रज्ञ पुरुषाने अहंकार निशेष नाहीसा केलेला असतो. त्याची विषय सुखाची इच्छा निशेष नाहीशी झालेली असते व तो सर्व जगच आपण होऊन जगातच असतो. श्लोक. एषा ब्राह्मी स्थिती, पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति, स्थित्वाश्चामन्तकालेऽपि ब्रह्मनिर्वाण मृच्छति. ज्ञानोबा तुकाराम. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे सांख्ययोगो नाम द्वितीयोऽध्याय. पुंडलीकवरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. हे ब्रह्मस्थिती निश्चिम, जे अनुभविती निष्काम, ते पावले परब्रह्म अनायासे. या निश्चिम ब्रह्मस्थितीचा पूर्ण विषयवासना रहित होऊन ज्यांनी अनुभव घेतला ते अनायासे ब्रह्मस्वरूप होऊन राहतात. जे चिद्रूपी मिळता, देहांतीची व्याकुळता, आड ठाको न सके चित्ता प्राज्ञा जया. ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेऊन सच्चिदानंद रूप ब्रह्माशी ऐक्य पावताना देह सोडते वेळी चित्ताची जी व्याकुळता होते, ती चित्ताची व्याकुळता ज्यांना काही एक आड येत नाही, तेची हे स्थिती स्वमुखे श्रीपती सांगत अर्जुना प्रती. संजय म्हणे. ही ब्रह्मस्थिती भगवान श्रीकृष्ण आपल्या मुखाने अर्जुनाला सांगत आहेत असे संजय धृतराष्ट्राला म्हणाला. ऐसे कृष्ण वाक्य ऐकिले, तेत अर्जुने मनी म्हणितले, आता मुचिया काजा आले उपपत्तिया. हे भगवान श्रीकृष्णाचे वाक्य ऐकल्याबरोबर अर्जुन आपल्या मनात म्हणतो, हे सर्व देवाने केलेले ब्रह्मस्थितीचे निरूपण माझ्या पथ्यावर पडले. जे कर्मजात आगवे, येत निराकरिले देवे, तरी पारुशले म्या झुंजावे म्हणून या. कारण या ब्रह्मस्थितीचे निरूपण करताना ब्रह्मस्थितीच्या ठिकाणी कर्म मुळीच नाही किंवा मी कर्मकर्ता विरहित आहे असे प्रतिपादून देवाने कर्माचेच खंडन केले आहे. अर्थात ब्रह्मस्थिती प्राप्त होण्याकरता युद्धादी कर्म करणे योग्य नाही किंवा युद्ध करू नये असेच सिद्ध होते. ऐसा श्री अच्युताचिया बोला, चित्ती धनुर्धर वाईला, आता प्रश्न करील भला आशंकोनी. याप्रमाणे श्रीकृष्णाचे बोलणे ऐकून अर्जुनाला संतोष झाला. आता पुढे त्याला उत्पन्न झालेल्या शंकेला धरून तो प्रश्न करील. तो प्रसंग असे नागर, जो सकळ धर्माशी आगर, की विवेकामृत सागर प्रांतहीन. तो प्रसंग फार भारीचा आहे व त्यात सर्व धर्मांचे कोठार भरलेले आहे, किंवा तो विवेकरूपी अमृताचा अमर्याद सागरच आहे असे म्हटले तरी चालेल. जो आपण सर्वज्ञनात, निरूपिता होईल श्री अनंत, ज्ञानदेव सांगेल मात निवृत्तीदास. जो आपण सर्वज्ञनाथ, निरूपिता होईल श्री अनंत, संज्ञानदेव सांगेल मात निवृत्तीदास. हा जो प्रसंग सर्वज्ञांचा स्वामी जो भगवान श्रीकृष्ण सांगणार आहेत तो श्री निवृत्तीदास श्री ज्ञानेश्वर महाराज
पुढच्या अध्यायामध्ये सांगतील. इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां द्वितीयोऽध्याय. पुंडलीकवरदा हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.